5 वेळा 4 3 2 1 थोडा थोडा वाचलाय. थोडा थोडा वाले कोण आहे? टेक्स्टबुक बघितलंय? बघा काय मॅच द फॉलोइंग पेअर. क्लासिफिकेशन ऑफ मॉलिक्यूल बेस्ड ऑन ऑक्टेट रूल. Molecules which obeys octet rule, incomplete octet with odd electrons, molecule with expanded octet. Simple आहे. सांगा कोण ऑक्टेट करतंय ओबे? CCl4 आणि CO2 विच ओबेज ऑक्टेट रूल. एचं 4 आहे तेवढंच बघू आपण. एचं 4 इज 2 ऑप्शन ए आणि बी. ठीक आहे. चला नेक्स्ट मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेट. सेकंड BCl3 6 इलेक्ट्रॉन्स. AlCl3 6 इलेक्ट्रॉन्स. आठवतं ना BCl3 इज अ लेविस ॲसिड. तो बीचं 2 आहे. आन्सर येऊन जातं बघा आपलं लगेच. बी आन्सर. सीचं 1 आणि डीचं 3. मॉलिक्युल्स विथ इनकम्प्लीट ऑक्टेट विथ ऑड इलेक्ट्रॉन्स. NO आणि NO2 मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आपण बघितलेले. आणि लास्ट आहे एक्सपांडेड ऑक्टेट इज H2SO4 आणि PCl5. PCl5 आहे 5 इलेक्ट्रॉन्स, 5 बॉन्ड म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स. सो मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. सो बी आन्सर येईल. मॅच द फॉलोइंग पेअर सोपा असतं बघा. किंवा 4-5 स्टेटमेंट्स असते. स्टेटमेंट जितके जास्त किंवा जितकी जास्त इन्फॉर्मेशन तितका क्वेश्चन इझी असतो. त्याच्यामुळे त्याला शांत डोकं ठेवून सॉल्व्ह करायचं फक्त. घाई नाही करायची. आपण जनरली काय करतो, अशा जे आपल्याला येत असतं ना त्याला घाई करतो आपण. कारण आपल्याला असं वाटतं की पटकन करतो मी, बट त्याच्यात चुकतो मग आपण. मग द अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर डायपोल मोमेंट. बघा किती वेळा येतं हे सगळं तुम्ही बघताय. मी रोज तुम्हाला हेच सांगतोय. रोज आपण हेच बोलतो याच्याबद्दल. H2S NF3 हेच चाललंय सगळं. मग तुम्ही सांगा सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट कुणामध्ये असेल? लॉजिकली कुणामध्ये येईल? CHCl3. हां सांगा. CHCl3 मध्ये जास्त येईल. NF3 मध्ये कशी काय जास्त येईल? नायट्रोजनची लोन पेअर वरती चालली, फ्लोरीन खाली चाललेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल आहे बघा, त्याच्यात तुम्हाला डायपोल मोमेंट्स दिलेत अशा सगळ्यांच्या. बघा कार्बन आणि नायट्रोजन हे एकाच पिरियड मधले आहेत. कार्बन आणि नायट्रोजन. नायट्रोजन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तो नायट्रोजनची जास्त यायला पाहिजे. बट NH3 जर असता तर ती जास्त आली असती. बट इथे NH3 नाही आहे, NF3 आहे. कारण तुमची डायपोल मोमेंट आता निगेटिव्ह होते, मायनस होते. एक वर चालली इलेक्ट्रॉन पेअर आणि एक खाली चालली आहे तुमची. बघा इकडे लक्ष द्या. NF3च्या केसमध्ये काय झालं, डायरेक्शन अपोजिट आहे. एक इकडे चाललंय, एक डायरेक्शन इकडे चालली आहे, म्हणून ती कमी झाली. नाहीतर नायट्रोजन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्या चौघांपैकी, म्हणजे सल्फर, ब्रोमीन आणि कार्बन पैकी. मग ही तुमची NH3 जास्त आहे, NF3 जास्त यायला पाहिजे होता. बट तरी पण इथं NF3 मोस्ट वाला ऑप्शनच नाही आहे. मग हे तर आपल्याला क्लिअर झालं की बाबा NF3 तर नाहीच आहे म्हणून. सेकंड चॉईसकडे जायचं आहे आपल्याला. सेकंड चॉईस काय आहे? पिरियडिक टेबल जर बघितला तर कार्बन, नायट्रोजन, इथं कुठंतरी ब्रोमीन आणि इथं सल्फर असं आहे ते. बघा इथं ऑक्सिजन आहे, इथं फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे. मग ब्रोमीन इज लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह अमंग्स दिस ऑल. येते लक्षात. नायट्रोजन इज मोस्ट, म्हणजे ह्या चौघांपैकी जर विचार केला आपण तर या चौघांपैकी केला तर नायट्रोजन मोस्ट आहे. बट नायट्रोजन ऑप्शनमध्येच नाही येते आणि असं पण ते NF3 आहे, तो ऑप्शन गेला तुमचा. मग नेक्स्ट ऑप्शन काय आहे तुमचा? कार्बन. मग CHCl3 वाले 3 ऑप्शन आहे. मग हे तर क्लिअर आहे आपल्याला CHCl3 आहे म्हणून.
मग सेकंड ऑप्शनकडे जा. नायट्रोजन मोस्ट आहे, त्याच्यानंतर कार्बन आहे, त्याच्यानंतर कोण आहे? सल्फर. सल्फरकडे बघा, संपला विषय, आली तुम्हाला ऑर्डर. येते लक्षात? The number of molecules or ions which shows linear geometry among the following is. लिनियर जॉमेट्री कोण फॉलो करतं? लिनियर म्हणजे बॉन्ड अँगल किती असतो? 180 बॉन्ड अँगल. ठीक आहे. बघा एक CO2 मी तुम्हाला दाखवतो, बाकी तुम्ही मला सांगा. बघा CO2 हा असा आहे, दिस इज लिनियर जॉमेट्री, 180 बॉन्ड अँगल. तो एक मॉलिक्यूल तर आहे, त्यांनी विचारलंय किती आहेत आणि तो नंबर फक्त आपल्याला टाकायचा. मग हा तर आहे तुमचा. अजून कोण आहे? TeCl2. चलो SO2 ची जॉमेट्री कशी आहे? बेंट. सेम H2O आहे, काहीच फरक नाहीये. फक्त इथं एक काय आहे तुमची लोन पेअर. H2O सारखंच आहे, फक्त ऑक्सिजन मध्ये 2 लोन पेअर होत्या, इथं एकच. मग SO2 हा बेंड झाला, मग हा आहे का? नाही. मग याला सोडून द्या. N3NO2F2O XeF2 आणि हे सांगा. सोपं घेऊ. चला ओझोन आहे का? नाही. चला ओझोन नाहीये. ओझोन इज अगेन बेंड जॉमेट्री. ठीक आहे, हा नाहीच आहे. तो हा पण नाहीये. मग उरले किती तुमचे? 3, 6, 7 आणि 8. मग यापैकी कोण कोण आहे? 2 तर झाले. अजून तुम्हाला माहिती का एखाद्या याच्यातलं? F2O. F2O बद्दल सांगा मला. चला F2O आपण एक 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 करून जाऊ. F2O. F2O ची जॉमेट्री कशी? सेंट्रल ॲटम कोण आहे? ऑक्सिजन आहे. मग हे असं येईल का? असं येईल का? नाही येणार. कसं येईल मग? H2O असा येईल का सांगा बरं? H2O नाही. मग F2O का येईल असा? F2O असाच येईल ना H2O सारखा, लोन पेअर. येते लक्षात? मग हा पण तुमचा काय झाला? बेंट. मग हा येईल का राजा? नाही. मग XeF2 कडे जा आता. XeF2. झेनॉनकडे लोन पेअर्स किती आहेत? 8 आहेत. त्याचे 2 बॉन्ड्स त्यांनी फॉर्म केले, उरले किती मग? 6 इलेक्ट्रॉन्स. मग लोन पेअर किती झाल्या? 3. मग XeF2 कसा येईल बघा. अशी त्याची जॉमेट्री येते. ठीक आहे. दिस इज बेस्ट सुटेबल पोझिशन. आपण बघितलं की जिथं रिपल्शन मिनिमम असेल तिथं तुमचं बॉन्ड काय फॉर्म करणार आहे? प्लेस फॉर्म करणार. म्हणजे अशी जॉमेट्री तुम्हाला येईल. बघा ना, याची जॉमेट्री तुम्हाला एक ClF3चं जर तो पेज आठवत असेल तर त्याच्यामध्ये ClF3च्या वेगवेगळ्या डायग्राम्स एक्सप्लेन केलेल्या आहे. तसंच आपण जर XeF2 जर बघितला, बघा नीट लक्ष द्या इकडं. समजा मी XeF इथं घेतला, एक लोन पेअर इथं घेतली, हा फ्लोरीन इथं घेतला, हे इथं घेतलं, हे चालेल का आपल्याला? बघा बघा हे 90 डिग्री आहे, हे किती क्लोज आहेत. मग दिस इज द बेस्ट सुटेबल पोझिशन. ही जॉमेट्री तुम्हाला माहीत जरी नसेल, आता ही माहिती पाहिजे, बट समजा माहीत जरी नसेल तरी तुम्ही हे काढू शकता. आपलं लॉजिक वापरायचं की बाबा इथं सगळ्यात कमी रिपल्शन आहे. कळतंय मी काय म्हणतोय? मग तुम्ही ट्राय करून बघा की ही 2 इथं दिल्या, ह्या 2 इथं देऊन बघा. जसं ClF3 ला आपण ट्राय केलंय बघा त्या पेजमध्ये. मग XeF2 आहे तुमचा लिनियर. मग 1 झाला, 2, 3. ठीक आहे. अजून कोण केलेलं आपण? हा 4 झाले. I3 मायनस कडे येऊ. I3 मायनस नावातच आहे बघा. I3 मायनस I3 काय म्हटलं? अच्छा हा नाही सॉरी. I3 मायनस इज लिनियर जॉमेट्री. मला वाटतं एक पहिले प्रश्न पण येऊन गेला I3 वरती, नीटला का कुठेतरी आलेला. I3 मायनस हा पण लिनियर आहे. किती झाले बघा बरं, मोजा. 1, 2, 3, 4. हे N3 मायनस आणि NO2चं स्ट्रक्चर आठवतंय का तुम्हाला कोणाला? बघा हे असं स्ट्रक्चर आहे. दिस इज अगेन लिनियर जॉमेट्री. N3 मायनस पण असं स्ट्रक्चर आहे बघा. अगेन दिस इज लिनियर स्ट्रक्चर. बघा हे तुम्हाला माहित नाही ते मी स्ट्रक्चर सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, लक्षात घ्या. NO2 असा स्ट्रक्चर आहे, N3 मायनस असा आहे, हा पण लिनियर आहे. हे 2 लिनियर, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. NO2 प्लसचं कसं आहे? 6 तर झाले आपले. 6 झाले ना बरोबर? परत एकदा मी मोजतो. 1, 2, 3, 4, 5, 6. याचं काय रे? किती झाले? 1, 2, 3, 4,
5 6 NO2 प्लस राहिला NO2 प्लस. NO2 मायनस NO2 NO2 आणि NO2 प्लस असं दोन आपण हे करू. I3 मायनस घेतला का आपण? घेतला. घाण लिहिता येईना ते. एक 2 3 4 5 हे दोन राहिलेत बघा. NO2 प्लस आणि NO2 दोघांमधलं मला स्ट्रक्चर डिफरन्स सांगता येईल? आहे त्याच्यात कुठं? बघा हा जो NO2 आहे आणि NO2 प्लस आहे का त्याच्यात? तुमच्या टेबलमध्ये आहे का? नाही आहे इन्क्लूड. असायला पाहिजे कारण ते बाहेरचं येणार नाही तुम्हाला. कुठंतरी तर असेल. आहे कुठं आहे? काय आहे सांग. आणि वाच तू वाच सांग ना मला. लिनियर जॉमेट्री बघा NO2 प्लसची लिनियर जॉमेट्री. तो NO2 प्लस लिनियर आहे, हा नाही आहे बघा. आहे ना ते? काय लिनियर आहे? मग किती झाले टोटल? 6 असायला पाहिजे तर 6. बघा SO2 कडे लोन पेअर आहे, ठीक आहे. BeCl2 CO2 हे बघा BeCl2 CO2 N3 हा येईल तुमचा NP ICl मायनस. बघा हा तसाच एक प्रश्न आहे. द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन पाय स्टार मॉलिक्युलर ऑर्बिट दॅट इज अँटी बॉन्डिंग O2 प्लस अँड O2 मायनस इज. तो टोटल विचारलाय बरं का, तिघांची ऍडिशन करायला लागेल. मग O2 मध्ये पाय स्टार मध्ये अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? बघा O2 मायनस विसरायचं नाही. मी काल परवाच बोललेलो तुम्हाला है ना. O2 बद्दल जितके पण +2 मायनस असतील ना ते सगळे येतातच. मग O2 नॉर्मल O2 आपण काढलाय मोठी, किती असतात अँटी बॉन्डिंग मध्ये? बरं O2 पॅरामॅग्नेटिक आहे डायमॅग्नेटिक आहे? पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक का आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत त्याचे? पाय स्टार ऑर्बिटल्समध्ये. वरती बघा ना असे 2 इलेक्ट्रॉन्स येतात ना शेवटी. मग O2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत राजा. हे बेसिक माहिती पाहिजे रे. O2 तर माहितीच पाहिजे. O2 N2 बघा हे पाय स्टार 2 वरती ऑर्बिटल आहेत, त्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स झाले. O2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत अँटी बॉन्डिंग मध्ये वरती सगळ्यात शेवटी, ठीक आहे. O2 प्लस मध्ये किती होईल? हा निघून जाईल. मग किती झाले? 2 + 1 3. त्याचे 2, याचा 1 3. याच्यामध्ये O2 मायनस आहे म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आणखी ऍड झालाय. मग याचे किती झाले? 3. त्याचे 2 5 आणि त्याचा 1 6. बरोबर. मग टोटल किती झाले? 6 इलेक्ट्रॉन्स. बघा हे 1 3 6 टोटल. The incorrect statement regarding ethine is the CC bonds in ethine is shorter than that in ethene. आहे का शॉर्टर? येस. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी येईल, मग सेकंड आणि थर्ड सॉरी फर्स्ट सिंगल बॉन्ड. बोथ कार्बन्स आर sp हायब्रिडाइज. करेक्ट आहे. ओके. इथाइन इज लिनियर. करेक्ट आहे. ओके. द कार्बन कार्बन बॉन्ड्स इन इथाइन इज वीकर दॅन द इथिन. द कार्बन कार्बन बॉन्ड्स इन इथाइन इज नॉट वीकर, इज स्ट्रॉंगर. ट्रिपल बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटलंय का हा सिंगल बॉन्ड वीक आहे, हा वरचा बॉन्ड वीक आहे. पण जेव्हा 3 बॉन्ड्स तुम्हाला ब्रेक करायची तर तुम्हाला जास्त एनर्जी लागणार आहे लक्षात घ्या. मग इथाइनचा हा जो ट्रिपल बॉन्ड आहे त्याची पूर्ण बॉन्ड एन्थॅल्पी ही खूप जास्त असेल. पण ट्रिपल बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी सगळ्यात जास्त येईल, मग डबल बॉन्ड आणि मग सिंगल बॉन्ड. हा ट्रिपल बॉन्ड मधला हा जर वरचा बॉन्ड मला ब्रेक करायचा तर तो सगळ्यात वीक आहे डबल बॉन्डपेक्षा पण आणि सिंगल बॉन्डपेक्षा. दोघांमधला डिफरन्स समजून घ्या. आणि मला जर तिन्ही बॉन्ड ब्रेक करायचे एक सोबत तर मग मात्र मला जास्त एनर्जी. बघा याची बॉन्ड एन्थॅल्पी x + y + z. 3 बॉन्ड एन्थॅल्पीज मला लागतात.
म्हणून ट्रिपल बॉन्ड हा वीक नसेल तर तो स्ट्रॉंग असेल. तर त्यांनी सांगितले कार्बन कार्बन बॉन्ड्स इन इथाईन. त्यांनी असं मेन्शन नाही केलं की वरचा पाय बॉन्ड, ते सगळे बॉन्ड्स, तिन्ही पण बॉन्ड्स. तो हे करेक्ट आहे का? नाही, इनकरेक्ट आहे. The carbon-carbon bond in ethane is stronger than the. So linear geometry bond angle 180 sp hybridization. परत आलं बघा, द इन्क्रीजिंग बॉन्ड ऑर्डर ऑफ BF3 PF3 ClF3. तेच प्रश्न आहेत बघा. BF3 चा बॉन्ड अँगल किती आहे? 120. तो 120 आहे, तर मग त्याचा सगळ्यात जास्त आहे कमी आहे, काय विषय? याची जॉमेट्री काय आहे? ट्रायगोनल प्लेनर आहे. ठीक आहे, म्हणजे बघा ही जॉमेट्री आहे राजा, मग हे 120 आहे. ClF3 ची जॉमेट्री सांगा मला काय? ClF3 ना टी शेप जॉमेट्री, टी शेप जॉमेट्री. आणि क्लोरीन वरती लोन पेअर किती आहेत? 2 लोन पेअर आहे. 2 लोन पेअर्समुळे हा बॉन्ड अँगल थोडासा असा जाईल का? टी शेप असा होईल का? असा अम्ब्रेला शेप का? ह्या 2 लोन पेअर्समुळे. मग इथं अगोदर बॉन्ड अँगल तुम्हाला 90 दिसत होता, आता थोडा कमी झाला असेल, तो लाईक 85 वगैरे काहीतरी असेल समथिंग. पॉईंट करते ना? लॉजिक लावायचं आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे हे आता हा असा आहे की नाही बॉन्ड अँगल, तो टी शेप म्हणजे असा 90 डिग्री यायला पाहिजे. बट याच्या डोक्यावरती 2 लोन पेअर्स आहेत राजा. मग हे लोन पेअर किंवा लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शनमुळे हा बॉन्ड अँगल थोडासा असा होईल नॉर्मल. मग 90चा तो लाईक 85 86 असं काहीतरी असेल किंवा 80 असेल, माहित नाही आपल्याला. मग हा लेटेस्ट कन्सिडर करू, हा 85 डिग्री आहे आणि हा तुमचा 120 डिग्री आहे. तो 120 डिग्री हा मॅक्सिमम आहे. PF3 बघा, PF3 ची जॉमेट्री कशी येईल सांगा? टेट्राहायड्रल. व्हेरी गुड. काय येईल? टेट्राहायड्रल. बट ऍक्च्युअल एक्सपेक्टेड टेट्राहायड्रल आहे, बट ती जॉमेट्री होईल ट्रायगोनल पिरॅमिडल जॉमेट्री. सेम NF3 ची केस आहे ना, नायट्रोजनच्या खालीच फॉस्फरस आहे तुमचा. पिरियडिक टेबलमध्ये नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस आहे. NH3 ची जॉमेट्री काय एक्सपेक्टेड आहे? टेट्राहायड्रल. काय आली? ट्रायगोनल पिरॅमिडल. कशामुळे आली? डोक्यावर लोन पेअर आहे. मग NH3 काय, PH3 काय आणि PF3 काय? एकच आहेत. मग NF3 आणि PF3 सारखंच आहे ना. बघा NF3 असा होता तुमचा राजा, बरोबर की नाही? आणि ही लोन पेअर. PF3 पण काय आहे? असंच आहे, कारण नायट्रोजनच्या खालीच फॉस्फरस आहे, त्याच्याकडे पण 5 इलेक्ट्रॉन्स असतात नायट्रोजन सारखे. बघा 3 इलेक्ट्रॉन्स गेले, एक लोन पेअर आहे त्याच्या डोक्यावरती. त्याचा बॉन्ड अँगल किती येईल सांगा बरं? आपण NH3 चा बॉन्ड अँगल सांगा मला, सोडा. 107 येते लक्षात. साईज मोठी आहे, थोडा बॉन्ड अँगल कमी झाला, समजा 100 असेल. किती असेल? 100. साईज मोठी आहे ना फॉस्फरसची, खाली आलोय आपण. बॉन्ड अँगल 100 असेल लेटेस्ट. 100 आहे, हा 85 आहे. तो सगळ्यात जास्त कोण आहे? 120. मग कोण आहे तुमचा? PF3. आणि मग कोण आहे? ClF3. तुम्हाला जॉमेट्री जरी माहीत नसेल तरी तुम्ही जाऊ शकता आन्सरपर्यंत, हे मी दाखवलं. अदरवाईज तुमच्या त्याच्यात ClF3 ची जॉमेट्री वगैरे सगळं दिलंय, त्याच्यामुळे ते तुम्हाला बॉन्ड अँगल माहितीच पाहिजे. ठीक आहे. खूप एक्सेप्शनल केसेस तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिल्या आहेत, त्या तुम्हाला फॉलोच करायच्या आहेत. जसं ClF3 बद्दल तुम्हाला एक पूर्ण पेज दिलंय बघा, येते लक्षात? कळतंय ना मी काय म्हणतोय तुम्हाला? तुम्ही जर बघाल तर त्याच गोष्टी रिपीट होत आहेत प्रत्येक प्रश्नांमध्ये. त्याच्या अराउंड क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला फक्त तेवढंच करायचं आहे, लक्षात घ्या. अभ्यास करणं म्हणजे काय आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून मग अभ्यास करणं, म्हणजे लाईक तिथपर्यंत जाणं, त्या डेप्थपर्यंत. म्हणजे याची डेप्थपर्यंत जायचं आहे तुम्हाला. ClF3 लाच जायचं फक्त, कारण तोच वारंवार विचारतात. जर तुम्हाला हे कळालं की कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे, तर त्याच्यावरती फक्त फोकस करा. नॉट नेसेसरी की तुमचं सगळं लर्न पाहिजे, मग मला सगळं आलं पाहिजे, मी खूप हुशार होते 10वीला होतो, असं नाही. एक्झामचा पॅटर्न ओळखायचा, त्यानुसार अभ्यास करायचा. स्मार्टली अभ्यास होतो, कमी वेळात होतो, येते लक्षात. बट त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं बेसिक्स अगोदर क्लिअर पाहिजे. NCERT खूप वेळा वाचलं पाहिजे, खूप वेळा वाचलं पाहिजे. म्हणजे खूप वेळा वाचलं पाहिजे, 10 वेळा वाचलं पाहिजे. तरच तुम्हाला ते एक्सलन्स येतं, अदरवाईज येत नाही, लक्षात घ्या. आपल्याला असं वाटत असतं की मी खूप हुशार आहे वगैरे, मी असं म्हणत नाही की तुम्ही नाहीच आहे, बट असतं, वाटत असतं आपल्याला, एक फिलिंग असतं की यार मी लास्ट मोमेंटला मी काहीतरी करून घेईल वगैरे वगैरे. तर असं नाही होत बाळा, हे थोडं वेगळं आहे. कालपर्यंत तुम्ही जे केलं ते थोडं वेगळं होतं, येते लक्षात. मग याला तुम्हाला वेगळ्या वेळेनंच टॅकल करायला लागतं. हे इतकं इझी नाही म्हणावं तसं, आणि बघितलं तर खूप इझी पण आहे.
ते डिसिप्लिन्ड वेमध्ये जर तुम्ही केलं ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर बघणं, त्याच्यावरनं पॅटर्न ओळखणं, पॅटर्न ओळखून थीम्स ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मला जर विचाराल ना, तर मग मी हेच गोष्टी फक्त फोकस करेल ना. मी कशाला बाकीचं फापड पसार करत बसेल. तुम्ही बघताय का O2 O2 प्लस O2 मायनस NH3 NF3 H2O BRF5 ClF3 PS3 PCl3 PF3 PCl5 याच्या पलीकडे सांगा बरं क्वेश्चन्स. नाहीच आहे. एवढंच फक्त तुम्हाला जास्त फोकस वाचायचं सगळंच आहे, फोकस जास्त हे करायचं. आलं तुमचा आन्सर बघा, BF3 PF3 आणि ClF3. बघा याची जॉमेट्री वगैरे आपल्याला काहीच आपण अंदाज लावून केलंय बघा. आपण बघा इथं 120 आपल्याला माहित होतं, याच्यावरनं आपण गेलोय तिथपर्यंत, लक्षात घ्या. ClF3 बघा टी शेप होता, थोडासा बॉन्ड अँगल याच्यामुळे टिल्ड झालाय बघा. 90 यायला पाहिजे होता, बट तो लाईक 85 आपण म्हणालो होतो, 87 आला तो. ठीक आहे. तसंच सेम PF3 आणि NH3 मध्ये काय फरक आहे बघा बरं, काहीच फरक नाहीये. बघा तुम्हाला मी म्हणालो की बॉन्ड अँगल 107 आहे, हे मोठा असल्यामुळे थोडा छोटा झाला असेल, 100 डिग्री 97 डिग्री. आन्सर पर्यंत जातोय ना आपण, कळतंय मी काय म्हणतोय. अगेन चलो, द टोटल नंबर ऑफ स्पेसिस फ्रॉम द फॉलोइंग इन विच वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इज. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बघा आता तुम्हाला O2 ची परत केस आले बघा, तेच आहे. O2 मध्ये किती अनपेअर्ड आहेत, थोड्या वेळापूर्वी सांगितलं. मग किती अनपेअर्ड आहेत, 2. मग हे येईल का तुमचा राजा, सोडून द्या. चला O2 मायनस कडे या. O2 मायनस कडे बघा, O2 कडे 2 होते, मायनस कडे 1 ऍड होईल. एक अनपेअर्ड आहे का, आहे. चलो आहे. ठीक आहे. O2 2 मायनस मध्ये 1 ऍड होईल. आहे का अनपेअर्ड, नाही, सोडून द्या. चला ह्याला H2 H2 म्हणजे काय आहे राजा, 2 इलेक्ट्रॉन्स. असंच आहे ना हे. H2 कडे एक इकडं असतो, एक इकडं असतो, एक इकडं नाही तो, एक इकडं नाही. H2 आहे हा. H2 प्लस आहे, एक इलेक्ट्रॉन लॉस झाला. मग किती आहेत, एक आहे. आहे का, एक आहे. C2 मायनस, आठवतं कार्बन मधले 2 इलेक्ट्रॉन्स कुठं असतात, पाय बॉन्ड्स मध्ये, आठवतं की नाही. मग हे असे इलेक्ट्रॉन्स आहेत की नाही त्याचे. मग C2 मायनस आहे, C2 मायनस म्हणजे एक इलेक्ट्रॉन ऍड झाला, किती अनपेड आहे, एक. आहे का, मग आहे. येते लक्षात. He2 प्लस घेऊ. He2 प्लस कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4. बघा इथं सिग्मा 1s मध्ये 2, सिग्मा स्टार 1s मध्ये 2, बरोबर की नाही. असंच आहे ना हे. थोडं इमॅजिन होत आहे का नाही, का दाखवते पूर्ण. हे 1s आहे, Hचा हा 1s आहे, एक इकडनं आला, एक इकडनं आला, एक इकडं आला, एक इकडं आला, बरोबर. दिस इज सिग्मा 1s, दिस इज सिग्मा स्टार 1s2, बरोबर की नाही. मग He प्लस आहे, प्लस म्हणजे एक लॉस झाला, किती अनपेड आहे, एक. आहे का, मग आहे. ठीक आहे. आता परत या, आता परत अरे N2 राहिला की आपला. हा N2 सांगा मला. N2 आपण ड्रॉ केलाय ना. मग N2 मध्ये कसं असेल सांगा. किती झाले आपले बघा, 1 2 3 आणि 4. N2 आणि Cn मायनस राहिलाय. N2 ची डायग्राम आठवा ना ती मला सांगा ना. बरं N2 डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक. ओके, मग त्याचं सिग्मा स्टारचं सांगा ना मला. लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2p3 आहे ना तुमचं. इथं बघा 2p3 आहे, बरोबर की नाही. इथं काय येतात अगोदर, पाय ऑर्बिटल्स येतात का सिग्मा येतो अगोदर. अँटीबॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स जातात का त्याचे. अरे मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. नाही जात, नक्की बघून घ्या बरं का, मला माहित नाही. मग बघा N2, अच्छा N2 नाहीच आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अरे N2 डायमॅग्नेटिक आहे ना राजा, कशाला ड्रॉ करायचं. N2 इज डायमॅग्नेटिक इन नेचर, तो डायमॅग्नेटिक हेन्स नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे N2 मध्ये ऑल आर पेअर्ड. हा N2 प्लस वगैरे असं काही दिलं असतं तर मग विचार केला असता, बट आहे का ते, नाहीये. ठीक आहे. चला राहिलंय काय काय बघा, आपलं Cn मायनस राहिलाय फक्त. हा नाहीये, हा पण नाहीये, हा आहे, बरोबर. एवढे झाले 3 आणि 2 5. Cn मायनस कडे, Cn मायनस मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले राजा, C2 मायनस नाहीये का.
हां त्याचं काय आहे ना C2 मायनस O2 मायनस नाही अच्छा O2 हां मग किती झाले 1 2 3 आणि 4 ठीक आहे CN मायनस कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6 नायट्रोजनकडे किती आहेत 7 आणि एक गेन झाला किती झाले 14 इलेक्ट्रॉन्स 14 इलेक्ट्रॉन्सला असतं का अनपेअर्ड नाही नसतं किती झाले 1 2 3 आणि 4 वन इन अनपेअर्ड हे दिलंय बघा एवढंच दिलंय कळालं हे आणि इलेक्ट्रॉन्स मोजायचे म्हणजे अजून तुम्हाला सांगतो याच्यात काय करायचं बघा आता हे O2 आहे की नाही O2 आहे तुमचा किती इलेक्ट्रॉन झाले 16 इज इवन नंबर आहे सो पेअर्ड असतील सगळे N2 इज 14 C2 मायनस किती इलेक्ट्रॉन आहे 13 सो अनपेअर्ड असेल O2 मायनस सो किती झाले 17 अनपेअर्ड असेल H2 प्लस 1 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल CN मायनस 15 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल He2 प्लस 3 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड असेल सो ऑड इवन जरी बघितलं तरी तुम्हाला येईल ठीक आहे पण हे कॉन्शियसली अप्लाय करायचं कधी कधी होत नाही सांगा sp2 हायब्रिडायझेशन बघा H2O आहे का आपला नाहीये सोडून द्या आपल्याला हे माहिती आहे sp3 हायब्रिडायझेशन हे ऑप्शन नाहीच आहे इथं पण H2O आहे नाहीच आहे बघा BF3 आहे sp2 हायब्रिडायझेशन आता ह्या दोघांमधनं चॉईस करायचं फक्त NH2 मायनस आहे आणि NO2 मायनस आहे लावा तुक्का लावा हां NH2 मायनस म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेन झाला आहे NH2 चा ठीक आहे नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात बघायचे मोजायचे 5 असतात 6 झालेत इलेक्ट्रॉन्स असतात 5 ना त्याच्याकडं म्हणजे हे असं आहे राजा बघा त्याचं स्ट्रक्चर बघा हे असं पाहिजे होतं तुम्हाला ठीक आहे इथला एक इलेक्ट्रॉन बट इथं काय झालंय मायनस आहे म्हणजे हायड्रोजन नाही आहे बट एक इलेक्ट्रॉन आहे इथं असा म्हणजेच हे असं आहे ठीक आहे हे असं आहे चला सांगा एक एक मारून द्या चला तो NH2 मायनस मध्ये एक इलेक्ट्रॉन फक्त गेन झाला इकडं पण हायब्रिडायझेशन त्याचं sp3च आहे म्हणजे एक तर S3 लोन पेअर आहेच त्याची 2 हायड्रोजन झाले बघा ना इथं मोजता येईल आपल्याला काय करायचं बघा इथं 2 बॉन्ड्स फॉर्म केले की नाही 2 बॉन्ड्सला एक ऑर्बिटल 2 ऑर्बिटल लागतील 2 बॉन्ड्सला किती ऑर्बिटल लागतील 2 sp झालं बरोबर की नाही किंवा 2 p झाले p2 झालं एक लोन पेअर डोक्यावरती आहे त्याची एक ऑर्बिटल झाली sp2 झालं आणि इकडे एक मायनसमध्ये इलेक्ट्रॉन गेन केलाय जो मी इकडे काढला होता ठीक आहे त्याचा एक ऑर्बिटल झाला ऑर्बिटल्स मोजायचे फक्त बघा बघा आता समजा BF3 आहे BF3 वरनं तुम्हाला समजून येईल बघा BF3 आहे ठीक आहे किती ऑर्बिटल्स लागतात किती बॉन्ड फॉर्म केले त्याने 3 लोन पेअर आहे का याच्यामध्ये नाहीये किती ऑर्बिटल्स लागतात 3 मग 3 काय असेल तुमचं P3 असेल S3 असेल D3 असेल पण हे असतील का D3 S3 नाही लॉजिकली काय येणार आहे त्याचं एक S लागेल 2 P लागतील sp2 येते लक्षात तुम्ही असं पण त्याला हे करू शकता The number of molecules having bond order 2 from the following molecules. Bond order 2. O2 ची आहे का O2 आहे C2 आहे का बघा बरं का C2 चं मला माहित नाही हे सांगा चला O2 आहे इज बॉन्ड ऑर्डर 2 हां अजून He2 नाही N2 नाही निऑन नाही Li2 नाही Pe2 नाही C2 फक्त बघा C2 क्रॉस चेक करू आपण सिग्मा 1s2 स्टार 1s2 2s2 स्टार 2s2
किती झाले 2 4 इलेक्ट्रॉन झाले. C2 आणि O2. C2 आणि O2 येईल बघा. बघा C2 आहे, O2 आहे, बाकीचे तर आपल्याला माहिती नाहीच आहेत. When psi A and psi B are the wave functions of atomic orbitals, then sigma star is represented by. psi A आणि psi B जर दोन वेव्ह फंक्शन असेल तर सिग्मा स्टार कसं डिनोट करतो आपण? हेको psi A मायनस psi B, अँटी बॉन्डिंग psi A मायनस psi B आणि बॉन्डिंग psi A प्लस psi B. 4 मार्काला प्रश्न आहे. सगळेच 4 मार्काचे म्हणजे हा पण आहे 4 मार्क. द शेप ऑफ कार्बोकटायन हा पण 4 मार्काला आहे बघा. ट्रायगोनल प्लेनर विथ नो लोन पेअर, बॉन्ड अँगल 120 हे असेल. MTP ऑर्बिटल आहे. तुम्हीच मोजायचं आता, हे मला नाही सांगायचं. हा सांगा रे, कोण कोण आहे? कोण कोण आहे सांग. CO2 आहे का? NO2 आहे. ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल एक्झाम्पल आपण बघितलं. H2SO4 मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. सल्फरकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 10 आहेत. BF3 CH4 SiF4 PCl5 ClO2 6 आहेत बघा. बघा CO2 कंप्लीट ऑक्टेट, NO2 नाही आहे, H2SO4 एक्सपांडेड, हे सगळे आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट हा पण इनकम्प्लीट आहे. दिस इज 5 इलेक्ट्रॉन्स, दिस इज एक्सेप्शन, हे सगळे आहेत नॉर्मल. चला हे पण नाही, हे नाही तुम्हाला सांगता येणार. थोडंसं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा विषय आहे बघा, लिगँड झाला इथं विषय. NCH3 थ्राइस अँड PCH3 थ्राइस, ट्रायमिथिल अमाइन आणि ट्रायमिथिल फॉस्फिन can acts as a ligands to form transition metal complex. As N and P are from same group, the nature of bonding is always same with the transition metals. असे दोन स्टेटमेंट दिलेत. पण आता विषय काय आहे ह्याच्यात, हे जे मेटल कॉम्प्लेक्स आहे, आपण जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बघतो त्याच्या रिलेटेड आहे. ते ट्रान्झिशन कॉम्प्लेक्सला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणायचं. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जे असतात हे 12वीच आहे, पण मी 2 मिनिटं फक्त सांगतो आता विषय आला म्हणून, की त्याच्यामध्ये हे कशाने फॉर्म होतात. एक असतं 2 स्पेसिस, एक असतो मेटल आणि एक असतो नॉन मेटल. मेटल जो असतो त्याला म्हणायचं दिस मेटल, आणि जो नॉन मेटल असतो त्याला लिगँड असं म्हणतात. काय म्हणतात? लिगँड. लिगँड कोण असतं तुमचं? एक निगेटिव्हली चार्जड असतो कुठलाही, जसं OH मायनस, Cl मायनस, Br मायनस, है ना. हे असे जे मायनस चार्ज आहे ते तुमचे लिगँड असतात, किंवा ज्यांच्या डोक्यावरती लोन पेअर आहे. तर नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर आहे आपल्याला माहिती आहे. फॉस्फरस त्याच्यासारखाच आहे, त्याच्या डोक्यावरती पण लोन पेअर आहे. सो दिस टू कॅन डोनेट दी इलेक्ट्रॉन पेअर्स, म्हणून हे दोघं पण काय झाले? लिगँड्स. म्हणून स्टेटमेंट 1 इथं करेक्ट आहे. ठीक आहे. बट हा सगळं पुढच्या वर्षीचा विषय, नाही कळालं तर सोडून द्यायचं. ठीक आहे. ॲज N and P आर सेम ग्रुप, नेचर ऑफ बॉन्डिंग हे काय इलॉजिकल स्टेटमेंट आहे, फॉल्स आहे. स्टेटमेंट 1 फक्त करेक्ट आहे. बट हे नाही कळालं सोडून द्या, कारण हे आता नाहीच आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हे पण नाहीये बघा, हे पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत आणि त्यांचे कलर्स आहेत.
ठीक आहे, मग हे पण सोडून देऊ आपण. हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असे आले का याला समजायचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. चला हे येईल बघा तुम्हाला NH3 BrF5 परत आलं बघा ते. CH4 काय आहे टेट्राहायड्रल, सो Dचं 2 आहे, Dचं 2 इज 3 ऑप्शन्स. NH3 इज ट्रायगोनल पिरामिडल, Aचं 3 आहे, Aचं 3 इज 1 ऑप्शन. अरे मग हे Dचं 2 आहे ना, अच्छा दोन्ही पण ओके. हां थांबा मग. BrF5 स्क्वेअर पिरॅमिडल, तो Bचं 1 आहे, Bचं 1 हेच आहे मग. आणि PCl5 काय आहे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा हे एक पेज आहे बघा ClF3 हे पेज, हे एक पेज. त्याच्यानंतर बघा हे PCl5चं पेज, हे SF6. हे इम्पॉर्टंट 2-3 पेजेस आहेत लक्षात ठेवा. An amine is prepared by ammonolysis of benzyl chloride on iodine. आता हे 12th एक हॉफमन नाही हिन्सबर्ग रिएजंट म्हणून एक रिएक्शन आहे, अमाइन मधला क्वेश्चन आहे हा, स्किप करू आपण त्याला. हे पण तसंच काहीतरी आलंय. हां हायड्रोजन बॉन्डिंग, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम द फॉलोइंग विच कॅन एक्झिबिट हायड्रोजन बॉन्डिंग. सांगा बरं हायड्रोजन बॉन्डिंग कोण कोण दाखवेल. मिथॅनॉल, मिथॅनॉल दाखवेल हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय ते सांगा अगोदर. व्हॉट इज हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज सिम्पली इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हायड्रोजन अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट लाईक फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. ठीक आहे, मग इथं ऑक्सिजन आहे हा दाखवेल, हा पण दाखवेल, 2 झाले. हा तुमचा इथेन आहे आणि हा तुमचा बेन्झिन आहे, दाखवतील का दोन्ही. नाही दाखवणार, मग हे 2 नाही आहेत, हे 2 आहेत. पॅरानायट्रोफिनॉल ऑर्थोनायट्रोफिनॉल दाखवेल. याचंच एक्झाम्पल आहे ना तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. इथं बघा हे हायड्रोजन बॉन्डिंग ह्या दोघांमध्ये, इथला एक ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. HF दाखवणार, HF तर स्ट्रॉंग दाखवणार. मग 1 2 3 4 NH3 यस NH3 पण दाखव. किती झाले टोटल 5. हां नंबर ऑफ मॉलिक्युल्स मग 1 2 3 4 आणि 5. ते काय म्हणतोय तो. I3 मायनस आपण बघितलंय अगोदर लिनियर, सो Dचं 4 आहे बघा. A आणि B ऑप्शन्स आहे. NO2 मायनस पण बघितलं मला वाटतं. B SO2Cl2 इज टेट्राहायड्रल आणि हे बाकीचे आहेत डायपॅरा. फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोजा, ऑड इवन बघा फक्त, हे जमेल बघा तुम्हाला. SF4 फेमस जॉमेट्री सीसॉ, Aचं 3 बघा, C आणि D आहे. BrF3 किंवा NH4 प्लस, हे काहीतरी इथं गडबड झाली बरं का, प्लस केस असं काहीतरी झालंय. तरी पण NH4 प्लस काय आहे टेट्राहायड्रल. मग Dचं 1 आहे, Dचं 1 आणि Aचं 3, दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. याच्याकडे जावा. BrF3 ClF3, ClF3 काय आहे, ClF3 चे जॉमेट्री काय टी शेप. BrF3 बेंड टी शेप, तेच ना म्हणजे. तो Bचं काय येईल 4, Bचं 4
हे सांगा चला. sp3 टेट्राहायड्रल, एचं 3 आहे, एचं 3 बघा, सी आणि बी ऑप्शन्स आहे. sp3d, sp3d2, dsp2. हा सांगा. बघा इकडे लक्ष द्या. आता हा क्वेश्चन का आला तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये PCl5चं एक्झाम्पल दिलंय. ठीक आहे, PCl5 आणि SF6. SF6चा हायब्रिडायझेशन आहे sp3d2. समजा हे तुम्हाला नाही कळत आहे. ठीक आहे, sp3 तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, sp3 काय आहे, टेट्राहायड्रल, एचं 3 येईल. मग हे ऑप्शन्स आहेत का राजा? नाही. चला 2 ऑप्शन्स आहेत. sp3d2 आहे, किती ऑर्बिटल्स आहेत बघा, 1s 3p आणि 2d, किती झाले टोटल 6. 6 जेव्हा ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड असेल, जॉमेट्री काय आहे ते लॉजिकली स्क्वेअर येईल का, ऑक्टा येईल. मग याचं काय येईल, ऑक्टाहायड्रल. डीचं काय येईल, 2. मग डीचं 2 दोन्ही पण आहे. चला हे बघायची गरजच नव्हती कारण दोन्ही ऑप्शन्समध्ये. tsp2 किती आहेत, 1d 1s 2p, किती झाले 4. 4 ऑर्बिटलला कोण असेल, स्क्वेअर प्लेनर असेल कारण टेट्राहायड्रल तर गेला तुमचा, तो हे स्क्वेअर प्लेनर. बीचं काय येईल 4. मग बीचं 4 हे एकच आहे. sp3d2 किती ऑर्बिटल आहेत, 5. 5 ला कोण येईल राजा, PCl5 येतो, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. बघा असं, बरोबर, ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री येते लक्षात. मग काय येईल तुमचा आन्सर, बी. तुम्ही जर बघाल की प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहितीच असली असं काही नाहीये, तुम्ही ते लॉजिकली पण जाऊ शकता. हे बेसिकली आता तुम्ही जेव्हा वाचता, म्हणजे जेव्हा आपण आता केमिकल बॉन्डिंग मी वाचतोय तर मी PCl5 वाचलेलं असतं, मी SF6 वाचलेलं असतं. मग मला हे 2 जॉमेट्री माहिती आहे आणि हे लहानपणापासून आपण शिकत आलो, sp3 टेट्राहायड्रल, बरोबर की नाही. मग हे 2-3 याच्यावर नाही आलं ना तुमचा आन्सर, कळतंय मी काय म्हणतोय. असं काही नाही का सगळं तुमचं लर्नच पाहिजे, सगळं तुमच्या त्या 6 सेन्सने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. येते लक्षात, म्हणजे जो एक्झिस्ट करतो. नंबर ऑफ कंपाऊंड्स फ्रॉम द फॉलोइंग विथ 0 डायपोलो मोमेंट्स. चला तुम्हीच हे करायचं आता. चला सांगा, HF आहे का, HF त्यांनी विथ 0 विचारल्या. H2, H2S, CO2, NH3, BF3, CH4, CHCl3, SiF4, H2O, SF4, SiF4 इज अ 0 डायपोल. टेट्राहायड्रल हे कार्बनच्या खालचाच आहे बघा, असं स्ट्रक्चर आहे. CH4 सारखं स्ट्रक्चर आहे, सो आहे. H2O नाहीये, BF2 आहे. 1 2 3 4 5 आणि 6. जेई वाल्यांचा एक फेवरेट नंबर सांगतो, 6. ठीक आहे, समझ रहे हो. बघा हे असर्शन आणि रिझन आहे. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 किंवा असर्शन आणि रिझन हे 2 वेगवेगळे प्रश्न असतात, लक्षात घ्या. स्टेटमेंट 1 हे इंडिपेंडंट स्टेटमेंट असतं, स्टेटमेंट 2 हे पण इंडिपेंडंट स्टेटमेंट असतं, दोघांचा काही संबंध नसतो. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट 1 आपल्याला त्याला स्टेटमेंट 1शीच जज करायचं आहे, स्टेटमेंट 2ला पण त्याच्याशीच जज करायचं आहे, म्हणजे ते स्टेटमेंट स्वतंत्र आहेत. ठीक आहे, ते एकमेकांवरती डिपेंड नाही आहेत. स्टेटमेंट 1 आणि 2 तुम्हाला जेव्हा येतील त्यावेळेस ते एकमेकांना डिपेंडन्सी दाखवतील, बट ते तुम्हाला सेपरेट रीड करायचं आहे, हे सेपरेट रीड करायचं. बट असर्शन आणि रिझनमध्ये तसं नसतं. हे असर्टिव्ह स्टेटमेंट आहे, हे आपण आता एक स्टेटमेंट फिक्स करतो इथं आणि त्याचं रिझन हे आहे का हे बघतोय आपण. नीट समजून घ्या. हे असर्शनमध्ये एक स्टेटमेंट आपण असर्टिव्ह घेतोय, एक फिक्स करतोय की हे असं आहे तर त्याचं रिझन हे आहे, हे असं आहे कारण त्याचं रिझन हे आहे, असा त्याचा मिनिंग आहे. मग मे बी तुमचं काय होईल, एकतर तुमचं रिझन जे असेल ते करेक्ट असेल बट एक्सप्लेनेशनवरती चुकीचं असेल.
येते लक्षात? मी खाली पडलो. ठीक आहे, हे ॲसर्शन आहे. त्याचं रिझन काय आहे? मी वरून उडी मारली. बरोबर की नाही? त्याचं रिझन हे होईल का? मी बसलेलो होतो. येते लक्षात? होणार नाही. पॉईंट कळतंय मी काय म्हणतोय? मी उडी मारली, मी पडलो, हे ॲसर्शन मी तुम्हाला दिलं. मग त्याचं रिझन मी काय दिलं? मी बसलेलो होतो 2 तास. आहे का ते रिझन? मग ॲसर्शन इज करेक्ट असू शकतं, मी पडू शकतो ना मी, बट रिझन करेक्ट आहे का? नाही. येते लक्षात? मग दुसरं एक क्वेश्चन असा येईल की मी खाली पडलो कारण मी उडी मारली. करेक्ट आहे. सो ॲसर्शन इज करेक्ट अँड रिझन इज करेक्ट एक्सप्लेनेशन. पॉईंट कळत आहे? मी उडी मारली, ठीक आहे, मी पडलो नाही किंवा मी झोपलो वगैरे असं काहीतरी. मग रिझन करेक्ट आहे बट ॲसर्शन करेक्ट होईल का? नाही. मी उडी मारल्यावर मी झोपणार कसा? मी पडणार ना खाली. पॉईंट कळत आहे? मग हे ॲसर्शन आणि रिझनचे अशा टाईपचे प्रश्न असतात. मग हे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 सोबत कन्फ्यूज नाही करायचं याला. ते वेगळं टाईप झाला, हा वेगळा टाईप झाला. पॉईंट कळला? मग यांनी ॲसर्शन काय केलंय बघा, NH3 अँड NF3 हॅव पिरॅमिडल शेप विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. करेक्ट आहे? इथपर्यंत आपल्याला करेक्ट वाटतंय. द रिझल्टंट डायपोल मोमेंट ऑफ NH3 इज अगेन ग्रेटर दॅन NF3. करेक्ट आहे? तो यांनी ॲसर्शन करेक्ट दिलाय आपल्याला. आता त्याच्यासाठी जे रिझन आहे, आता मला सांगा त्याच्यासाठी रिझन काय आहे? व्हाय NH3 ची डायपोल मोमेंट इज ग्रेटर, तुम्ही सांगा. आपण ऑप्शन नाही वाचणार. NH3 ची का ग्रेटर आहे? कारण लोन पेअर आणि बॉन्ड पेअरची रिझल्टंट डायरेक्शन आहे, दोघांची ॲडिशन होते, इकडं डायरेक्शन अपोजिट आहे. मग यांनी अशा टाईपचं किंवा ह्या अँगलचं रिझन दिलंय का ते आपण बघू. मग आता आपल्याकडे तरी पण 2 ऑप्शन्स आपल्याकडे राहतात बघा. ॲसर्शन आर ट्रू, ए इज फॉल्स. इथं ए इज ट्रू बट आर इज फॉल. हे ऑप्शन गेलं बघा तुमचं, ए इज फॉल, कारण ए आपल्यासाठी करेक्ट आहे. आपण रिझनकडे येऊ. इन NH3 द ऑर्बिटल ड्यू टू लोन पेअर इज सेम डायरेक्शन ॲज द रिझल्टंट डायपोल मोमेंट ऑफ NH बॉन्ड्स. फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. यांनी रिझन काय दिलं की इन NH3 मध्ये काय होतं? ऑर्बिटल डायपोल ड्यू टू लोन पेअर इज इन द सेम डायरेक्शन ॲज अ रिझल्टंट डायपोल मोमेंट ऑफ NH बॉन्ड. करेक्ट आहे, हेच पाहिजे होतं ना आपल्याला. मग ॲसर्शन पण करेक्ट आहे आणि त्याच्यासाठी जे रिझन आहे ते पण करेक्ट आहे. मग ॲसर्शन इज ट्रू आणि रिझन इज ट्रू. मग बघा, बोथ A अँड R ट्रू अँड R इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A. दुसरी गोष्ट, A आणि R दोन्ही पण ट्रू आहेत बट R इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A. मग हे 2 टाईपचे ऑप्शन्स तुम्हाला येतात. मग हे दोन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे आणि हे जे आहे हे याचं एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे ऑप्शन काय येईल तुमचं? A येईल. मग कदाचित तुमचं बघा हे असं दिलेलं असेल हे, ठीक आहे, आणि इथं एखादं स्टेटमेंट असेल की बाबा NH3 ची जॉमेट्री ही ट्रायगोनल पिरॅमिडल आहे आणि NF3 ची टेट्राहेड्रल आहे, किंवा NH3 ची जॉमेट्री नाही दिली, फक्त NH3 ची टेट्राहेड्रल जॉमेट्री दिली, असं तुम्हाला दिलं तर ते पण करेक्ट आहे की नाही? NH3 इज ट्रायगोनल पिरॅमिडल. मी जर इथं दिलं रिझन, नीट लक्षात घ्या, समजून घ्या ह्या टाईपचा प्रश्न. रिझन मध्ये मी दिलं की NH3 इज ट्रायगोनल पिरॅमिडल, हे रिझन आहे. करेक्ट आहे का? स्टेटमेंट करेक्ट आहे, रिझन करेक्ट. मग बोथ A अँड R आर ट्रू बट R इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A, असं होईल ते. बट इथं असं आहे का? नाही, इथं मग दोन्ही पण करेक्ट. मग तुमचं हे आन्सर येईल बघा, A. फरक कळाला ना तुम्हाला याचा? चला, हा लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट. कारण तुमचे आता चेहरे मला सांगताय की बस करा आता सर, प्लीज प्लीज बस करा आता. ए करून टाकू? मी बघतच नाही, चला. व्हेरी गुड. IF7 इज पेंटागोनल बाय पिरॅमिडल. ठीक आहे, इथं दिलेले असतील बघा, हे अशा जॉमेट्रीज आहेत, ते पण घेऊ. बस करायचं का आता, का अजून घ्यायचेत?
आपला तो चॅप्टर किती झालाय मला सांगा बरं. हायड्रोकार्बन किती झालाय शिकून. चला प्रिपरेशनच्या तिन्ही रिॲक्शन झाल्या का. प्रिपरेशन सायक्लिक पॉलिमराइज. अरे हे काढा आपलं बेन्झिनचं हायड्रोकार्बन काढा. हा चला हे एक रिॲक्शन घ्या. एवढी एक रिॲक्शन करा फक्त आपण. पहिले Br2 इन CCl4 टाका. डबल डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स आणि मग ट्रायमरायझेशन करा. तुम्हाला बेन्झिन मिळेल. अजून या व्यतिरिक्त कुठला पाथ फॉलो केलाय का तुम्ही. हाच आहे दुसरा नाहीच आहे. नाहीतर तुम्ही काय करू शकता. ह्या इथाईनचं खूप लेंदी प्रोसेस आहे. बट याच्यात तुम्ही जर HBr टाकला समजा तर तुम्हाला CH2Br येईल. मग याचं तुम्ही 2 वेळा हे करा. नाहीच होणार तरी पण. म्हणजे वुड्स रिॲक्शन जरी केली तर इथं ब्युटेन फॉर्म होईल. मग ब्युटेनचा परत ऑक्टेन होईल. मग ते किचकट होईल. हे नाहीच होणार. हेच आहे बघा. ऑक्टेनचं मग परत तुम्हाला ते ब्युटेन घेऊन मग इथेन घेतला तर मग मिक्सर मिळेल. मग ती प्रेफर्ड रिॲक्शन राहणार नाही. याच्या व्यतिरिक्त रॉंग असेल बघा.